दंडवत प्रणाम. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. मोर्शी पातूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव संपन्न झाला आहे. 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन अनेक जीवाचा उद्धार केला. सत्य, अहिंसा, समता, त्याग आणि शांती असे अनेक सामाजिक कार्य श्री चक्रधर स्वामींनी केले. 12व्या शतकात स्पृश्य, वर्ण भेद, जाती भेद, स्त्री पुरुष विषमता, कर्मकांड, अंधश्रद्धा, अधर्म संचार त्याने माणूस माणसाला ओळखत नव्हता. समाज वर्णभेद, जातीभेद कडे जात होता. त्यावेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपले तत्वज्ञान सांगून सत्य धर्माची स्थापना केली. पातूर या गावामध्ये अवतार दिन मध्ये ध्वजारोहण, मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली असून महाप्रसादाचा संपूर्ण गावाने आस्वाद घेतला. हा महोत्सव शासकीय पद्धतीने करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत बंडू नागपुरे, नरेंद्र फरतोडे, गजानन ठाकरे, चेतन फरतोडे, प्रवीण फरकाडे, प्रफुल्ल फरकाडे, प्रफुल्ल पांडे, संकेत फरतोडे, राहुल वाटाणे व गावकरी मंडळींनी आयोजन केले. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, मोर्शी. अध्यक्ष श्री गोविंद प्रभू संस्थान काटसूर तथा संस्थापक अध्यक्ष विदर्भ विकास महानुभाव प्रबोधन श्री गोविंद प्रभू जन्मस्थान शिक्षण काटसूर या गावामध्ये जवळच काटसूर या गावामध्ये असलेले पातुरे गाव या ठिकाणी मानवपंथी बरेचसे आहेत आणि त्या मानवपंथीय मंडळींनी या ठिकाणी हा श्री चक्रधर अवतार दिन हा कार्यक्रम घेतला. आणि या कार्यक्रमाचा मूळ जो उद्देश आहे, हा मूळ उद्देश म्हणजे हा जो कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा हा जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा 2 मुद्द्यावर या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. सर्व शाळा, संस्था, कॉलेज आणि शासकीय कार्यालय. तो मुद्दा म्हणजे एक आहे की या 850 पूर्वीचे आजचे आद्य समाज सुधारक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत. आणि या आज जी महाराष्ट्राची जी मराठी आहे या मराठीचे आद्य प्रवर्तक आणि आद्य प्रणेते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे. आणि त्यांचे एक ब्रीद वाक्य आहे, महाराष्ट्री असावे. अशा या ब्रीद वाक्यातून मराठीचा उगम प्रथम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेला आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये चक्रधर स्वामीची महती कळावी म्हणून आपल्या महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हे कार्यक्रम बरेच ठिकाणी नियोजित झालेले आहे, अनेक ठिकाणी हे कार्यक्रम. त्याचप्रमाणे म्हणून या मानवा पंथीय पातूर या गावामध्ये इथल्या मंडळांनी श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सेवा मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याला प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी, प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी, गटविस्तार अधिकारी, BDO यांना सुद्धा निमंत्रित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम दरवर्षी अशाच प्रकारचा आणि विशेष म्हणजे सर्व गावकऱ्यांकरता त्यांनी अन्नदानाचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर देवपूजा, प्रसाद वंदन आणि प्रवचनाचा कार्यक्रम, मार्गदर्शन पण सुरू केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक जे कार्य आहेत हे अनेक कार्य महाराष्ट्रामध्ये 850 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी केलेले आहे. म्हणून हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आजचा जो कार्यक्रम नागपूर, मुंबई सर्व ठिकाणी मोठमोठ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. म्हणून याच ठिकाणी हा सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा म्हणून त्यांचं मी श्री गोविंद प्रभू जन्मस्थान काटसूरच्या वतीने आणि विदर्भ विकास महानुभाव प्रबोधनच्या वतीने धन्यवाद देतो. आणि असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी करावा अशी त्यांना नम्र विनंती करतो.